मुख्य शिल्पकार आहेत आणि नक्कीच त्या सर्वांची क्षणचित्रे टिपली जातात आमच्या या मुख्य व्यासपीठावरती आणि नक्कीच आमच्या या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। सन्मान्य दैविकजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय। वेलकम आपलं देखील आंबिवलीकर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्षार्थिक स्वागत। आणि क्षणचित्रे आता मात्र वर्षानुवर्षे मोबाईल मध्ये कैद राहतील आणि सर्वांचं आम्ही कौतुक करू कारण की त्यांनी ही स्पर्धा आयोजित केली। सर्वांचं दैविकजी पाटील देखील सन्मान्य उद्योजक अटाळीचे देखील या स्पर्धेला उपस्थित आहेत। दरम्यान इथे मात्र मार्चला देखील सुरुवात झाली। पहिला चेंडूवरती ब्लास्ट हा येतोय दमदार षटकार। आलिमगर त्यांच्या अगेन्स्ट साई गावदेवी वावेगर अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळतोय। सलामीची जोडी प्रणव त्याच्या सोबतीनं प्रणय आणि प्रणवच्या बॅटमधून पहिला चेंडूवरती हा दमदार षटकार पाहायला मिळतोय। सामना 4 षटकांचा आयोजकांच्या वतीनं इथे मात्र ही मॅच 4 षटकांची ठेवली गेली आणि त्या अनुषंगाने इथे मात्र या मॅचचा आनंद घेतला जाईल। दोन्ही संघ देखील तितक्याच ताकदीने आपल्याला पाहायला मिळतील। एका बाजूला प्रदीप दादा फान टीम जरीमरी आलिमगर आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी वावेगर। दोन्ही संघ दिग्गज एक संघ कल्याण ग्रामीण मधील आणि एक संघ आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण मधील। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। ऑन द मार्क ऋषी शेलार। हो क्या बात आहे। ऋषीचा हा चेंडू होता फक्त दिशा दिल्या परंतु चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि तदुपरी धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती। 4 षटकांची मॅच सुरुवात दमदार राहिल्या। पहिला चेंडूवरती षटकार येतोय आणि इथून मात्र कमबॅक करावा लागेल ऋषी शेलारला देखील ज्याने या हंगामामध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे। चांगला खेळ देखील आपण नक्कीच या ठिकाणी मात्र करताना आपण पाहिलात। हो इथे देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो। क्षेत्ररक्षक आहेत आणि धावबाची संधी। क्या बात आहे। कमालीचं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं आणि तिथे मात्र फलंदाज होईल बाद। ज्या फलंदाजाने पहिला चेंडूवरती चांगली कामगिरी केली होती परंतु प्रणय आता मात्र नक्कीच तंबूच्या आशेला जाईल। बॅक टू द पवेलियन। शून्यावरती प्रणय होतोय बाद। आज तोडच नाही बघा हो आमच्या आंबिवलीकरच्या चिकाला। 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 क्या बात आहे। आंबिवली गावाचं गुणगान गाणारे संगीत आपण पाहतोय। आंबिवलीकर चषकाचा हा महाअंतिम सोहळा आपण पाहतोय। अंतिम मॅच सुरू आहे मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून। पुढे अपील झाली होती परंतु पंचांनी अपील फेटाळून लावले झाले। अंतिम मॅच सुरू आहे मधाच्या आतमध्ये आणि त्या अनुषंगाने चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये। नक्कीच हे संगीत आपण पाहतोय टायटल सॉन्ग या स्पर्धेचं रेन्सी रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि डीजे आकाश यांच्या माध्यमातून आणि हे डेकोरेशन देखील आपण पाहतोय डीजे आकाश यांनी बनवलं त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू। इथे मात्र क्या बात आहे। कमालीचा झेल टिपला। मिडऑफला क्षेत्ररक्षक होते आणि त्याने हा झेल टिपला अविनाशने आणि फलंदाज आता मात्र बाद होईल। मधाच्या आतमध्ये प्रणवच्या खेळीचा अंत। प्रणव बॅक टू द पवेलियन। खेळताना सारे हो जितीन। खेळताना सारे हो जितीन। खेळताना सारे हो जितीन। हे हजारोची ती बक्षीस ठेवली आज बघा स्पर्धेला। हजारोची ती बक्षीस ठेवली आज बघा स्पर्धेला। आज तोडच नाही बघा हो आमच्या आंबिवलीकरच्या चिकाला। आज तोडच नाही बघा हो आमच्या आंबिवलीकरच्या चिकाला। थँक्यू डीजे प्रवीणजी पोखरकर साहेबांच्या वतीनं लगोपाठच्या 3 षटकारांसाठी अर्थातच षटकारांच्या हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। नेपच्यून स्वराज्य आणि प्रवीणजी पोखरकर साहेबांच्या वतीनं हे कॅश प्राइज दोन्ही संघांना असेल। मेगा फायनलसाठी जो संघ बॅक टू बॅक 3 षटकार मारेल त्यांच्यासाठी 1000 रुपये। पहिला चेंडूवरती इथे मात्र आगाज केला। शॉर्ट टर्म पोल पॉवरफुल सक्सेसफुल आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल सीमारेषा पार। बिग हिट षटकार।
आघात झाला इथे मात्र नक्की चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. आल्या आल्या हर्षने षटकार मारलाय. हर्षने दमदार कामगिरी केली. आलिमगड संघाचा पडद्यामागचा हिरो तो नेहमीच राहिला. फ्रंटला कधी आला नाहीये परंतु मिडल ऑर्डरमध्ये येऊन चांगली फटकेबाजी केली. काल देखील आपण पाहिलं तर 2 षटकार मारले होते. संघ अडचणीत होता. 2 मध्ये 1200 आवश्यकता होती. बॅक टू बॅक 2 षटकार मारले आणि आता देखील आल्या आल्या षटकाराची मोहर लावली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार हे विश्लेषण राहिलंय ऋषी शेलारच्या गोलंदाजीचं. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मुकेश आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांची माश आहे. महाअंतिम सोहळा याच देही याच डोला आपण पाहतोय. कपिल गोलंदाजी ट्रॅकवरती सेकंड स्पेलमध्ये आता मात्र पाहायला मिळेल. नवे पर्व युवा सर्व अशी इथे मात्र दमदार कामगिरी पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट परंतु लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. कमालीचं प्रदर्शन सुरू आहे आणि नक्कीच विचार केला तर स्पर्धा देखील तितकीच दमदार आपल्याला पाहायला मिळाली. सलगचा 4था दिवस कुठल्याही गोष्टीची कमी आणि कुठल्याही गोष्टीची कमतरता या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. तितकंच भव्य दिव्य असं आयोजन आणि तितकीच सुंदर अशी स्पर्धा प्रति वर्षामध्ये दरवर्षी आपण पाहत असतो. आंबिवलीकर चषकाचं भव्य दिव्य आयोजन. स्लॉट मध्ये चेंडू आहे. फटका लाजवाब आहे आणि चेंडूला फाटून दिले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्सिमम बिग हिट षटकार. कमालीचा फटका पाहायला मिळाला. षटकाराची मोहर लावली आणि धावसंख्या धावफलकावरती 20 या आकड्यावरती. इथे मात्र या फटक्यावरती फक्त नजाकत दाखवली आणि तत्पूर्वी एकच धावफलकावरती जोडली जाईल. षटकार मारला आणि मुकेशने लगेचच स्ट्राईक रोटेट केले कारण की मागील चेंडूवरती हर्षने देखील षटकार मारला होता. त्या अनुषंगाने इथे मात्र लगेचच सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 21, 21 धावा धावफलकावरती. सन्मान्य रोशनजी चौधरी साहेबांकडून देखील षटकारांच्या विकेट साठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. दोन्ही संघांसाठी हे बक्षीस असेल. षटकारांसाठी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि विकेट साठी देखील 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मतीनं धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 22 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकामध्ये दमदार कामगिरी राहिली आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. बाटशी नरेश आहे परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि अजूनही एक डिक्लेअरच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती अंकित केली जाईल आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 23 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात राहिली आहे. दमदार सुरुवात राहिली आहे परंतु या षटकामध्ये कपिल आता मात्र नक्की षटकारानंतर चांगली गोलंदाजी करतो मधाच्या आतमध्ये. शॉर्टलाईन चेंडू पुल केला. इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्राईक हँडला फेकी देखील होते परंतु 2 धावा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. अंतिम चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील आणि 25 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगली कामगिरी करावी लागेल दोन्ही संघांना. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. डॉट बॉल येतोय. अंतिम चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळला गोलंदाज कपिलनं. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 25 रन्स ऑन दी बोर्ड. लॉट्स ऑफ 2 विकेट्स. प्रदीप दादा फॅन टीम जरीमरी अलिमगर.
सन्मान्य रोशनजी चौधरी साहेबांच्या वतीनं लगोपाठच्या 3 चौकारांसाठी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि विकेट साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि प्रवीणजी पोकरकर नेपच्यून स्वराज्य यांच्याकडून देखील षटकारांच्या अटॅकसाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हे नक्कीच कॅश प्राइज आपण पाहतोय. अनेक स्पर्धा अनेक मेगा फायनलमध्ये आपण कॅश प्राइज पाहतो, परंतु नक्कीच तेजस विचार केला तर मागील काही दिवसांपूर्वी आम्ही नाईटची स्पर्धा कव्हर केली. मेगा फायनलमध्ये आयवा झेलसाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. कारण की प्रेक्षकांसाठी देखील वेगळी पर्वणी आपण नेहमीच पाहतोय. सायकल्स असतील, बाईक्स असतील, नक्कीच ह्या गोष्टी देखील आपण पाहत असतो, परंतु इथे मात्र चांगली कामगिरी केली जाते. फलंदाज असतील, गोलंदाज असतील, यांच्यासाठी इथे मात्र ही सुवर्ण पर्वणी असेल. काल आपण रतनबुवा चषक पाहिला, तिथे देखील आपण पाहिलं तर स्पोर्ट्स सायकल होत्या प्रेक्षकांसाठी. यस, मॅच ऑन करायचे प्लीज, कारण की आपल्यालाच नंतर फलंदाजी करायची, या गोष्टीची नोंद घ्यायची. आपण वावेगर संघ या गोष्टीची नोंद घ्या. 3 षटकांची मॅच होती, परंतु आयोजकांनी आपल्यासाठी 4 षटकांची मॅच ठेवली, कारण की प्रेक्षकांना देखील हा मेगा फायनलचा सामना नक्की जास्तीत जास्त षटकांचा खेळावा या अनुषंगाने इथे मात्र आयोजकांनी देखील थोडं आपल्याला संधी दिली. संधीचं सोनं करावं, परंतु वेल न दरवळता इथे मात्र लगेचच आपण मॅचला सुरुवात करायची आहे. 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रतीकला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला असं बॅटर सज्ज असेल मुकेशकडे स्ट्राईक असेल. मागील मॅचचा हिरो होता मुकेश, आणि इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं, कारण की त्याला देखील माहित आहे एका बाजूने हर्ष देखील चांगली फटकेबाजी करतोय, त्याला स्ट्राईक देण्याचं कार्य त्याने देखील केलं. दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आता मात्र एक पार्टनरशिप बिल्डअप होतोय मुकेश आणि हर्षच्या माध्यमातून. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रतीकला आपण पाहतोय या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावताना जाऊन पोहोचेल 26-26 या आकड्यावरती. सव्वीस धावा धाव फलकावरती. गोलंदाज तयार, ऑन दी मार्क प्रतीक. ओ मिस्टामिक स्ट्रोक आहे, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, आणि इथे मात्र वाईडिश लॉंग ऑफला अप्रतिम झेल टिपला. हलकी एक विकेटची प्राप्ती. फलंदाज हर्षच्या खेळीचा अंत. हर्ष बॅक टू द पवेलियन. विकेटची प्राप्ती करून देतो मदारशा आतमध्ये गोलंदाज प्रतीक, आणि नवीन बॅटर मदारशा आतमध्ये आता मात्र दाखल होईल भावेश आता मात्र नवीन बॅटर मदारशा आतमध्ये दाखल झाला. आणि इथे मात्र लिडिंग एज, आणि यष्टीरक्षकाने कुठली या ठिकाणी मात्र चुकी केली नाहीये. फलंदाज होते बाद. बॅक टू द पवेलियन. लगेचच मदारशा आतमध्ये जा. लगेच बॅटर देखील चर्चा करतात. आय थिंक सो क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेची चर्चा असावी, परंतु क्रीडांगणाच्या मर्यादा आहेत, त्या अनुषंगाने जो नॅचरल नियम असतो तो आपण इथे ठेवला नाहीये. काही हरकत नाही. इथे मात्र आणखी एक विकेटची प्राप्ती मदारशा आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर आता मात्र मदारशा आतमध्ये दाखल होईल राजू,
कमबॅक केला जातोय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आणि आता मात्र प्रत्येक चांगली गोलंदाजी करतो. बॅक टू बॅक 2 विकेट्स आता मात्र मधाच्या आतमध्ये संपादित करण्यासाठी यश संपादित करतोय गोलंदाज प्रत्येकीला आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, एकच धाव खर्च केली आणि महत्वाचे 2 विकेट्स देखील प्रस्थापित केले. कमालीची गोलंदाजी राहिल्या. आपण पाहतो मित्रांनो, जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली आयोजित आंबिवलीकर चषकाचा हा महाअंतिम सोहळा, मेगा फायनलची ही मॅच. एका बाजूला संघ असेल प्रदीप दादा फॅन टीम झरीमरी अलिमगड आणि त्यांच्या अगेन्स्ट साई गावदेवी वावेगर, या 2 दिग्गज संघादरम्यान ही मॅच आपण पाहतोय. पुढच्या बॅटची लिडिंग एज होती, परंतु क्षेत्ररक्षक नव्हते. शॉट फाईन लेगला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, एकच धाव मिळेल आणि धावफलक एकीने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 27 धावा. सुरुवात दमदार झाली होती, असं वाटलं होतं की इथे मात्र धावांचा आलेख उंचावला जाईल, परंतु गोलंदाजाने पुनश्चा कंबर कसली आणि सामन्यामध्ये पुनश्चा कमबॅक करत असताना आई गावदेवी वावेगर संघाला आपण पाहतोय. मिस टायमिंग आहे की प्रॉपर टायमिंग आहे पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बळुंद्रातील दर्शक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक धमाकेदार स्ट्रोक, षटकार. षटकार येतो आणि आता मात्र धावसंख्या षटकाराच्या मधीने जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावरती. अंतिम चेंडू या षटकातील. आणखी एक बिघाड करण्याचा प्रयत्न होता आणि आता मात्र बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. हा चेंडू येतो डॉट आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा वाजवे खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. यस ओडीडीजी तांबडी चांबडी ही चमक. चला आपण क्षेत्ररक्षण लावा अथवा नका लावू, आम्ही आवर्जून कॉल करणार नाही आपल्याला, कारण की वावेगर संघ आपल्यालाच फलंदाजी करायचे. कृष्णा केणे सर देखील असतात, कारण की आम्हाला माहित आहे की मेगा फायनलमध्ये जास्तीचा वेळ घेतला जातो, परंतु आयोजकांची इच्छा होती की 4 षटकांची मॅच व्हावी. काही हरकत नाही, इथे मात्र 4 षटकांची मॅच आहे. जर अंधारात झाला सामना तरी चालेल. तेजस ब्राईटनेस वाढवण्यासाठी रेडी असतील आमचे कॅमेरामॅन देखील, परंतु काही हरकत नाही. दोन्ही संघ तितक्याच ताकदीनं तितक्याच जोमानं क्रिकेटचा थरार पाहायला मिळत आहेत आणि ह्या कुठल्या ड्रिंक्स आहेत आम्हाला देखील पाहायला मिळत नाही. हे प्रेक्षकांसाठी आहेत की फिल्डरसाठी आहेत. यस, मैच के बाद यहाँ पे सेलिब्रेशन किया जाएगा, लेकिन दरम्यान फटका दमदार होता. काऊ कॉर्नरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक येतात आणि तत्पूर्वी इथे मात्र ही एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. डीजे आकाश देखील आमचे आता मात्र सज्ज आहेत, कारण की ज्यांच्या माध्यमातून नक्कीच इथे मात्र हे क्रीडांगण सजवलं गेलं. मंडप डेकोरेटर्स हे सुसज्ज असं क्रीडांगण सजवण्याचं कार्य त्यांनी केलं आणि रिन्सी रेकॉर्डिंग स्टुडिओचे ते सर्वा देखील आहेत. डीजे आकाश त्यांनी आंबेडकर चषकाचं टायटल सॉन्ग देखील प्रक्षेपित केले. दरम्यान फटका दमदार आहे. फिल्डर असतील परंतु फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई सीमा रेषा पार दर्जेदार हाईल षटकार.
षटकार येतो. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हर्षला आपण पाहतोय आणि आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती हा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 40. ओ आणखी एक बॅक टू बॅक बिग हिट. चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. अलिमगड गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. आंबिवलीकरच्या चिकाला आज थोडंच नाही बघा हो आमच्या आंबिवलीकरच्या चिकाला. आज थोडंच नाही बघा हो आमच्या आंबिवलीकरच्या चिकाला. बाग टू बाग 2 षटकार आलेत. आणखी एक षटकार आला. आता इथे मात्र कॅश प्राइज होतं परंतु ते कॅश प्राइज मिळणार नाहीये कारण की बॅक टू बॅक 2 षटकार आले होते. बॉल थोडासा नक्कीच खाली राहिला. त्या अनुषंगाने संभ्रमित टाकलं ॲज अ बॅटर मुकेशला. परंतु मुकेशची प्रशंसा करावी लागेल. आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 27 धावांची दमदार इनिंग त्याने साकारली आहे. कमालीची फटकेबाजी करतोय. एक तर्फी किल्ला आपल्या संघासाठी लढतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक. अंतिम षटकातील गोलंदाज तयार ऑन दी मार्क. ओ इथे मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतात. चुकीचा अनुमान आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. साधा सोपा झेल होता. घेणं गरजेचं होतं. जरा झेल कॅरी होतो तो परंतु झेल ड्रॉप होतो आणि पुनश्च स्ट्राईक असेल मुकेशला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 48-48 या आकड्यावरती आणि आता मात्र हा अंतिम चेंडू असेल या षटकातील. अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार ऑन दी मार्क. ओ इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कंप्लीट केला आणि अशा पद्धतीनं 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 48 आणि जिंकण्यासाठी 49 धावांचं लक्ष असेल ते म्हणजेच टीम वावी घरला. येस ओ टू डीजी. आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सन्मान्य रोशनजी रामदास चौधरी साहेब आहेत शाखा प्रमुख आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. आंबिवलीचे शाखा प्रमुख सन्मान्य रोशन रामदास चौधरी साहेबांचा आपण शुभ सन्मान करूयात. मी विनंती करेन अनंतदादा पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती हा शुभ सन्मान केला जाईल. रोशन रामदास चौधरी शाखा प्रमुख आंबिवली आणि साहेबांचा आपण करतोय शुभ सन्मान. अनंतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची प्रेमाची उपदार शॉल त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण आकर्षक मोमेंटो सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जाते सन्मान्य रोशनजी चौधरी साहेबांना. खूप खूप आभार. आपण देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली. आपलं देखील आंबिवलीकर चषकाच्या वतीनं हार्दिक आभार. तदनंतर शुभ सन्मान करूयात सन्मान्य दैविकजी पाटील उद्योजक अठ्ठाली यांचा देखील आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करूयात. मी विनंती करेन सन्मान्य सागरजी पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. सन्मान्य दैविकजी पाटील उद्योजक तथा समाजसेवक अठ्ठाली यांचा आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करूयात. सागरजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतोय. सन्मान्य दैविकजी पाटील
युवा उद्योजक तथा समाजसेवक कट्टाली यांचा आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय। मायेची प्रेमाची शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातंय सन्माननीय दैविकजी पाटील साहेबांना। खूप खूप आभार। आपण देखील या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली, आयोजकांच्या वतीनं आपलं देखील मनपूर्वक आभार। चला बॅटर्स मधाच्या आतमध्ये लगेचच पाठवायचे। मेगा फायनलची ही मॅच आणि ही अंतिम इनिंग जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 49 आणि सलामीची जोडी मधाच्या मध्ये स्ट्राईक हँडला ॲज अ बॅटर रोहित, नॉन स्ट्राईक हँडला ॲज अ बॅटर ऋषी शेलार। अशाने हे हंगाम गाजवलाय। KGPL सीझनचा नक्कीच मॅन ऑफ द सिरीजचा हा मानकरी ठरला होता बायकर मॅन कल्याण ग्रामीणची रन मशीन आणि आता मात्र त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी ट्रॅकवरती प्रणव असेल। ऋषी आता मात्र नक्कीच नॉन स्ट्राईक हँडला सज्ज असेल, स्ट्राईक हँडला रोहित आहे आणि या गोलंदाजी ट्रॅकवरती प्रणव ज्याने नक्कीच या दोन्ही संघांनी तितकीच चांगली दमदार कामगिरी केली आहे। दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा। संत तुकाराम महाराज नेहमीच म्हणायचे याचसाठी केला होता टास शेवटचा दिवस गोड बाबा आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा अंतिम दिवस शेवटचा दिवस गोड होताना आपल्याला पाहायला मिळतोय। हो बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती रोहित होतोय बाद। रोहितच्या खेळीचा अंत। बॅक टू द पवेलियन। पहिल्या चेंडूवरती आक्रमकता दाखवली होती आज बॅटर रोहितनं, परंतु त्याच्यावरती ही विकेट्स पाहायला मिळाली। नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती कपिल दाखल होतोय। चांगले गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते। प्रणवच्या माध्यमातून जिंकण्याचं समीकरण 49 धावांचं आहे।
ओ इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिस्टामिक स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. बॅक टू बॅक 2 विकेट्स प्राप्त केलेत गोलंदाज प्रणवने. फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पविलियन. कपिलच्या खेळीचा अंत. मध्ये राज आता मात्र पाहायला मिळेल आणि विकेट हॅट्रिक साठी तब्बल रोशनजी चौधरी साहेबांच्या वतीनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज प्रणव. हो इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. काय घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. ऋषीने कॉल देखील केला होता परंतु इथे मात्र चुकीचा अनुमान लावला आणि फलंदाज राज देखील होतोय बाद. चुकीचा अनुमान आणि इथे मात्र राज तंबूच्या आश्रयाला. ते वेगळी स्ट्रॅटेजी आहे वावेगर संघाच्या पतीनं. कारण की जर आपल्या संघाचा मुख्य खेळाडू ट्रम्प कार्ड खेळाडू जर नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे त्याला स्ट्राईक का देत नाहीयेत हे नक्कीच प्रश्न आता मात्र सर्व प्रेक्षकांना देखील पडलाय. 6 चेंडूमध्ये जर 6 षटकार मारले तर 5051 रुपये दिले जातील प्रवीणजी पोकरकर यांच्या माध्यमातून. परंतु हा कारनामा होईल का हे पाहणं देखील गरजेचं असेल. फार कमी वेळा या गोष्टी घडत असतात. 3 चेंडू आणि 3 विकेट्स डाऊन. हो क्या बात आहे. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अजिंक्य रहाणे स्टाईलला चेंडूला फेकून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाकेदार चौकार. हा चौकार येतो आणि चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 4 हे आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. नवीन बॅटर विशाल भोईरला आपण पाहतोय. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू अत्यंत वेगाने या ठिकाणी मारत पाहायला मिळाला. हा चेंडू येतोय डॉट आणि आता मात्र अंतिम चेंडू शिल्लक आहे षटकातील. गोलंदाज प्रणवला आपण पाहतोय. चांगले दमदार गोलंदाजी त्याने देखील हाताळले. मागील चेंडूवरती जरूर एक चौकार आला होता तदनंतर मात्र लगेचच कमबॅक केलं जात आहे. गोलंदाज प्रणवच्या माध्यमातून स्ट्रायकला बॅटर विशाल भोईर असेल सज्ज. हो चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत एक धाव घेतले आहे आणि आता मात्र पुनश्च स्ट्राईक ऋषी शेलारकडे नसेल. अंतिम चेंडूवरती आलाय सिंगल आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 5 धावा जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 44 धावेंची आवश्यकता असेल. चव्वेचाळीस धावा अजूनही बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 18 मध्ये 44 धावेंची आवश्यकता असेल. हा कारनामा होईल का ही स्ट्रॅटेजी होईल का. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मुकेशला आपण पाहतोय. मुकेश आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय आणि जिंकण्यासाठी अजूनही 44 धावा बनवायच्या. यष्टी रक्षक जर पॅनल्टीला सामोरं जायचं असेल तर अजून थोडे दूर जाऊन जर आपण फिल्डिंग लावली तरी हरकत नाही.
हे बघा आज आपण पाहतोय स्पर्धा अंतिम मोमेंटला आणि आयोजकांनी 4 षटकांची मॅच ठेवली आहे. जर आपल्याला पेनल्टी हवी असेल तर आपण अजूनही वेळ खर्च केला तरी काय आमची हरकत नाही आहे. कारण की आता मात्र सूचना देणं आम्ही देखील टाळले तेजस सर्वांना. पेनल्टी लगेचच जर प्रवाहित केली तर नक्कीच संघांना देखील थोडंसं नक्कीच वेग घेणं भाग पडतंय. गोलंदाज मुकेश ऑन दी मार्क. हो, मुकेशचा हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला एका हाताने अडवण्याचा प्रयत्न झालाय परंतु एकच धाव घेतली. आता मात्र ऋषी स्वतःवरती विश्वास दाखवतोय. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे जर आयुष्याच्या पटलावरती तुम्हाला जिंकायचं असेल तर स्वतःवरती आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे आणि तोच आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स आता मात्र मधाच्या आतमध्ये ऋषी शेलार स्वतःवरती दाखवत असताना मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्याच्या नावावरती सध्याच्या हंगामामध्ये KGPL सीझनची आणि तोच बॅटर स्ट्राईक एंडला. इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. स्ट्राईक एंडला थ्रो देखील केला होता परंतु 2 धावा रोखू शकले नाहीयेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला संघर्ष सुरू आहे. दोन्ही संघ तितक्याच ताकदीने पाहायला मिळतात. प्रदीप दादा फॅन टीम जरीमरी अलिमगर आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी वावेगर या दोन्ही संघादरम्यान हा महाअंतिम सोहळा आपण पाहतो. मेगा फायनल आंबिवलीकर चषकाची. सन्मान्य ज्ञानदेवजी पाटील यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आपण देखील व्यासपीठावरती म्हणून स्थानापन्न व्हा. ओ फटका लाजवाब आहे. स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये सीमारेषा पार. बिग हिट षटकार. क्रिकेट हो खेळाला दुरून दुरून खेळाडू आले. क्रिकेट हो खेळाला. इथे मात्र ज्या फटक्यांची आवश्यकता होती ती फटके आता मात्र सुरू झालेत. ऋषी शेलार या फटक्यांसाठी जाणला जातोय. यंगस्टर युवा हा खेळाडू आहे आणि या हंगामामध्ये चांगली कामगिरी देखील केली आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील कल्याण ग्रामीण मधून चांगलं कार्य करत आला. त्याच्या अगेन्स्ट मुकेश. हो, इथे मात्र बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होता. बॅक टू बॅक 2 इन अ रो. ऋषी शेलारच्या बॅट मधून दमदार षटकार. आज थोडंच नाही. थोडीशी लेन खेचली होती गोलंदाजाने. अगदी नटराज मुद्रेमध्ये आल्या आणि हा पुल केला. पुल पॉवरफुल सक्सेसफुल हा षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 20. अजून एक षटकार आला तर प्रवीणजी पोकरकर साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. षटकार हॅट्रिकसाठी हा कारनामा होईल का? बॅक टू बॅक 2 षटकार जरूर आलेत आणि धावसंख्या धावफलकावरती वेगानं 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे या बॅटरशी. जोपर्यंत ऋषी शेलार खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत सामना वावेकर संघाच्या स्थितीने बॅलन्स असतील यात मात्र शंका नाही. हो, आणखी एक बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू पर्यंत थोडासा खाली राहिला होता. वेगानं बॅट देखील फिरवली होती. आपण पाहू शकता बॅटचा स्पीड ऍक्शन रिप्लाय मध्ये जितक्या वेगानं चेंडू आला होता तितक्याच डबल वेगानं बॅट फिरवली होती ही परंतु चेंडू पर्यंत थोडासा खाली राहिला होता तेजस. त्या अनुषंगाने बॉटम बॉल मध्ये संपर्क झाला नाही आहे. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळाला. मुकेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. कमबॅक केलं जातं त्याच्या वतीनं देखील. धावसंख्या धावफलकावरती 20. ओ, इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि हा बाहुबली स्ट्रोक अगदी 90 फीट रस्त्यावरती चेंडू जाऊन पडतोय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्सिमम बिग हिट षटकार. नाव घेऊन खेळता बघा हो आमच्या आंबिवलीकरच्या चिकाला. आज थोडंच नाही बघा
थँक्यू डीजे. षटकाराच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती 26 धावा 26 धावा धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 26 आल्या, आता मात्र 12 मध्ये 23 बनवायच्यात. विचार केला तर या षटकामध्ये 3 षटकार आले, तब्बल 21 धावा खर्च केल्या. गोलंदाज मुकेशने मागील मॅचचा हिरो ठरला होता, परंतु या मॅच मध्ये थोडासा बाकफुटला, त्याला देखील जावं लागलं. 12 चेंडू 23 ची आवश्यकता. मी आधीच म्हटलं होतं की ऋषी शेलार जोपर्यंत किलपट्टीवरती असेल तोपर्यंत हा सामना वावेगर संघाच्या दिशेनं बॅलन्स असेल. आणि ते कृत्य, ते कार्य आणि स्वतःला सिद्ध आता मात्र करत असताना ऋषी शेलारला आपण पाहतोय. मधाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आता मात्र तो सज्ज असेल. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हर्ष, त्याने देखील कमालीची गोलंदाजी केल्या, फटकेबाजी देखील चांगली केल्या. अष्टपैलू कामगिरी आलिमगड संघाच्या माध्यमातून हर्षी देखील राहिल्या. इथपर्यंत संघ पोहोचण्यासाठी त्याचं देखील मुळाचं योगदान होतं. आणि आता मात्र 12 मध्ये 23 धावांची आवश्यकता. हवा देखील तितकेच वेगाने आणि हवेच्या वेगाने इथे मात्र खेळ पाहायला मिळेल का? 12 चेंडू जिंकण्यासाठी 23 ची आवश्यकता. हो, फटका दमदार आहे. कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु ऋषी शेलार एकच धाव घेतले. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. कौतुक करावं लागेल बॅटर विशालचं देखील, ज्या पद्धतीनं स्ट्राईक रोटेट केल्या. कमालीची कामगिरी त्याची देखील राहिली आहे. आणि इथून मात्र चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. 11 चेंडू आणि आता मात्र 22 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 22. ऋषी शेलारच्या बॅटमधून दमदार 3 षटकार आले, त्याच्या जोरावरती पुनश्च कमबॅक करत असताना वावेगर संघ. परंतु इथून मात्र आलिमगड संघाला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल जर या स्पर्धेचं टायटल पद जिंकायचं असेल. तर इथे मात्र दोन्ही संघांना तितका जोर लावावा लागेल. ओलो फुल टॉस आहे, आडव्या पाटण्या ऑन साइडला. आणि इथे मात्र नॉन स्ट्राईक एंडला थ्रो का केला, हा प्रश्न डगआउट मध्ये आणि आमच्या नक्कीच समालोचन कक्षामध्ये देखील पडला. कारण की जर महत्वाची विकेट्स ऋषी शेलारचे, तर नॉन स्ट्राईक एंडला थ्रो करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आशयला आपण पाहतोय. धाव तर जाणारच होती, परंतु इथे मात्र जर ही विकेट्स आली असते तर सामना 50% अजूनही बॅलन्स पाहायला मिळाला असता आलिमगड संघाच्या दिशेने. परंतु ही चिक्की सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 21 ची आवश्यकता. हो, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, परंतु एक धाव पुनश्च जोराने जोमली जाते. चांगलं कार्य सुरू आहे, चांगली गोलंदाजी. कौतुक करावं लागेल हर्ष देखील, कारण की आतापर्यंत एकही मोठा फटका त्याने देखील मारू दिला नाहीये. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावा बनवायच्यात 20. आणि या षटकामध्ये जर या 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर पुनश्च कमबॅक करेल मधाच्या आतमध्ये वावेगर संघ. परंतु समोर गोलंदाज हर्ष. ओ, फुल टॉस चेंडू, फुल टॉस चेंडू आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केला. चेंडूला फेकून दिलाय कॉर्नर बॉडी लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. वावेगर गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. अरे शैलेश पाटील, ऋषी चौधरी, साऱ्यांना देती हो प्रोत्साहन, साऱ्यांना देती हो प्रोत्साहन, साऱ्यांना देती हो. कल्याण ग्रामीणची रन मशीन का म्हटलं जातं आणि या हंगामामध्ये KGPL कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग का गाजवली होती, मॅन ऑफ द सिरीजची बाईक का दिली होती, याचं प्रात्यक्षिक उदाहरण देताना मधाच्या आतमध्ये ऋषी शेलारला आपण पाहतोय. चला आपण टीम हडल करू नका, टीम मीटिंग घेऊ नका, लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता मात्र जिंकण्याचं समीकरण उर्वरित 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 14. एकतर्फी एका हाताने किल्ला लढवत असताना मधाच्या आतमध्ये ऋषी शेलारला आपण पाहतोय. प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच आपण पाहतोय. प्रेक्षक देखील तितक्याच बहुसंख्येने उपस्थित आहेत त्या क्रीडांगणावरती. गोलंदाज तयार, हर्ष ऑन दी मार्क. होय, आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतात, क्या बात आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण 7 चेंडू आणि 12 धावा. 7-12
आयुष्यामध्ये फार महत्वाचं आहे सध्याच्या घडीला 7-12 आणि तेच समीकरण मधाच्या आतमध्ये या मॅचसाठी देखील महत्वाचं असेल 7-12. हा 7-12 या मॅचचा कुठल्या संघाच्या नावावरती होईल हे देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 7 चेंडू जिंकण्यासाठी 12 धाब्यांची आवश्यकता. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकता. ही गर्दी नव्हे तर हे नक्कीच क्रिकेटचे दर्दी आहेत म्हणून या क्रीडांगणावरती ही गर्दी आहे. 7 चेंडू 12 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज तयार. हर्ष ऑन दी मार्क. ओ शॉर्ट टर्म पूल केलाय. उंची जास्त लांबी देखील गाठलाय आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. वाह 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 षटकार. धावतन जोर ट्रॉफी ती जिंकाला सारे खेळाडू धावतन जोर ट्रॉफी ती जिंकाला. कमालीची फटकेबाजी राहिली ऋषी शेलारची आणि तब्बल विचार केला तर आतापर्यंतचा हा 5वा षटकार आहे ऋषी शेलारच्या बॅटमधून. वैयक्तिक 35 धावांवरती खेळतोय आणि आता मात्र जिंकण्यासाठी 6 मध्ये 6 धाब्यांची आवश्यकता. बॉल टू रन इक्वेशन मधाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 6 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये प्रणवने चांगली गोलंदाजी केली होती. 3 विकेट स्तंभूच्या आशाला गेले होते. एकही धाव नव्हती. परंतु तदनंतर मात्र मधाच्या आतमध्ये आज बॅटर आपण पाहिलं तर विशाल आला. विशालने चौकार मारला आणि जे कार्य करायचं होतं स्ट्राईक वरती ऋषीला आणायचं होतं ते कार्य त्याने चोख पद्धतीनं या ठिकाणी मात्र पार पाडलं आणि आता मात्र 6 चेंडू मध्ये 6 धाब्यांची आवश्यकता असेल. मॅच कोई भी जीते अंदर कोई नाही आएगा. हे सेलिब्रेशन झाल्यानंतर 3 स्टंप आपण कमिटीकडे जमा करायच्यात. संघांना विनंती असेल अथवा GST लावली जाईल आपल्या कॅश प्राइज मध्ये. काही हरकत नाही. या 6 चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता असेल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अमित अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला असेल विशाल आणि नॉन स्ट्राईक एंडला ऋषी शेलार. हो फुलटॉस चेंडू होता परंतु इथे मात्र एकच धाव घेतली जाईल कारण की ऋषी शेलारने सामन्याला जिवंत केला. आग ओकली पूर्णपणे या मॅच मध्ये. ज्या पद्धतीची अपेक्षा होती फटक्यांची ती फटक्यांच्या अपेक्षा प्रेक्षकांची देखील पूर्ण केली आणि त्याचबरोबरीनं वावेगर संघाच्या पाठीराख्यांची देखील पूर्ण केली. 5 चेंडू आणि 5 धाब्यांची आता मात्र आवश्यकता असेल आणि स्ट्राईक एंडला आज बॅटर ऋषी शेलार बाहुबली आता मात्र नक्कीच एकतर्फी आपल्या संघाचा किल्ला लढवताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार अमित. हो वडवा बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. थोडीशी मिसफील पाहायला मिळाली आणि नजर अटी दुर्घटना घटी. सिंगलला डबल मध्ये लगेचच परावर्तित केलं आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 46 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 4 चेंडू आणि 4 मध्ये बनवायच्या 3. 4 चेंडू जिंकण्यासाठी 3 धाब्यांची आवश्यकता. इथे मात्र कान मंत्र देत असताना विशालला आपण पाहतोय. इथे मोठा फटका खेळावा की सेन्सिबल क्रिकेट खेळावा याचं मार्गदर्शन केले जाईल परंतु ऋषी शेलार तो नक्कीच या ठिकाणी मात्र स्वतःचा गेम प्लॅन आखेल यात मात्र शंका नाही आहे कारण की आतापर्यंत चांगली इनिंग त्याने साकारली आहे. 4 मध्ये आता 3 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज तयार ऑन दी मार्क अमित. फुलटॉस आणि त्याच्यावरती विजयाचा शंखनाद करणारा विजयी षटकार आणि विजय संपादित केलाय आई गावदेवी वावेगर संघानं आणि वावेगर संघ ठरलाय या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन संघ. यस डीजे कम ऑन. सेलिब्रेशन मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.